तर बेळगावमध्ये मराठी भाषिकांची धरपकड सुरू आहे। कर्नाटक पोलिसांकडून ही धरपकड सुरूच आहे। बेळगावात मराठी भाषिकांच्या मेळाव्याला विरोध आहे। तर मेळावा घेण्यावर ठाम असलेल्या मराठी भाषिकांना ताब्यात घेतलं गेलंय। महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आणि पोलिसात शाब्दिक चकमक देखील झाली। हिम्मत असेल कर्नाटक सरकारचे तर लोकसभेत सुप्रीम कोर्टामध्ये महाजन कमिशन अंतिम आहे म्हणून हिम्मत असेल तर महाजन कमिशन अंतिम आहे म्हणून त्याने सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडावी। परत एकदा कर्नाटक सरकारनं आपली दुटप्पी कारवाई दाखवलेली आहे। महामेळाव्याच्या निमित्तानं आम्ही वॅक्सिन डेपो मैदानावर त्या ठिकाणी जमणार होतो। एका बाजूनं तोंडी परवानगी दिल्यासारखी करायची आणि परत मराठी माणसाचा केसान गळा कापायचं काम पोलिसांनी केलेलं आहे। आज परत एकदा आम्हाला पोलिसांनी आमचं आंदोलन दाबून आम्हाला ताब्यात घेतलेलं आहे। मराठी माणसांच्या बाजूनं आपलं सरकार पहिल्यापासून ठामपणे उभा आहे। तिथं जर कुठं अन्याय झाला असेल तर नक्कीच आपलं सरकार दखल घेऊन त्या कर्नाटक सरकारशी बोलेल आणि मराठी भाषिकांच्या बाजूनं ठामपणे आपलं सरकार भूमिका घेईल। बेळगाव ही नेहमीच कर्नाटक सरकार ही सीमावर्तीय भागांमध्ये अशा पद्धतीची दडपशाहीची भूमिका घेत असते। आम्ही सीमा समन्वयक मंत्री आहोत या भागात, त्या भागातले राज्य सरकारचे। वेळोवेळी आम्ही आमची त्या बाबतीतली नाराजी किंवा आमच्या राज्य सरकारच्या विशेषतः मराठी बांधवांच्या संदर्भातल्या तीव्र भावना आम्ही त्यांच्या सरकारला कळवत असतो, पण वेळोवेळी त्यांना सांगून देखील त्याच्यामध्ये फरक त्यांचा पडत नाही। परत एकदा माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुन्हा एकदा केंद्रानं आता ह्याच्यामध्ये परत हस्तक्षेप मागे एकदा केला तसा करावा असं माननीय सीएम साहेबांची दोन्ही डीसीएम साहेबांची चर्चा करून आम्ही केंद्राला एक पत्र लिहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।